सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आर्थिक आणि सामाजिक कार्यक्रमांवरती पैसे खर्च कराल. आज जर तुम्ही तुमच्या सासरच्या व्यक्तींसोबत काही व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर मात्र थोडं थांबा, कारण तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. आज संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत सावध राहावं लागू शकतं, कारण तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते. जर व्यवसायामध्ये एखाद्या व्यक्तीला आज तुम्ही उधार पैसे देण्याचा विचार करत असाल तर ते मात्र तुम्ही देऊ शकता, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळतील. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नामाचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं एक सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. आज तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाच्या मदतीसाठी पैशांची व्यवस्था करू शकता. जर व्यवसायातील एखाद्या व्यक्तीला आज पैसे उधार दिलेत तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा. व्यवसायामध्ये आज तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो. आज जर तुम्ही सासरच्या व्यक्तींसोबत काही व्यवहार केले तर ते तुमच्या फायद्यामध्ये ठरू शकतात. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील अडथळे हे पूर्णपणे दूर होतील आणि तिचं लग्न पक्क होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही तुमच्या भावाची मदत घेऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत सुद्धा तुमच्या इच्छेनुसार काम मिळेल, ज्यामुळे तुम्ही अगदी आनंदी असाल. कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत वादाची परिस्थिती उद्भवली तर तुम्ही त्यावरती शांत बसणं हे फायदेशीर ठरेल. आज कोणतंही काम जर तुम्ही कराल तर त्यामध्ये संयम हा ठेवाच, तरच ते यशस्वी होईल. तुम्ही घाईघाईनं कोणतंही काम केल्यास भविष्यामध्ये तुमच्यासाठी समस्या या निर्माण होऊ शकतात. आज दुसऱ्याच्या उणिवा शोधण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवू नका, त्यामुळे तुमच्यातील कार्यक्षमता ही कमी होऊ शकते. आज नशीब 74% तुमच्या बाजूला राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये वाढ करणारा ठरणार आहे. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं व्यवसायासाठी काही नवीन संकल्पना शोधून काढाल. आज दुसऱ्याच्या उणिवा शोधण्या अगोदर तुम्हाला स्वतःमध्ये डोकावून पाहावं लागेल की तुमच्यातही काही कमतरता आहे का. यामुळे दुसऱ्याची चूक त्याला दाखवू नका. तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी केली तर भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही एका ज्येष्ठ सदस्यालाही भेटायला जाऊ शकता. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कमाईचा काही हिस्सा हा आयुष्य आरामामध्ये खर्च कराल. हे पाहून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना मात्र तुमचा हेवा वाटेल. त्यामुळे तुम्हाला थोडीशी सावधगिरी मात्र बाळगावी लागेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने काही मौल्यवान वस्तू सापडू शकतात. व्यवसायामध्ये आज दिवसभर तुम्हाला लाभाच्या संधी मिळत राहतील, परंतु तुम्हाला त्या ओळखाव्या लागतील, तरच त्यातून तुम्ही नफा कमावण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचे दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा प्रभाव आणि वैभव वाढवणारा राहणार आहे. इच्छा नसतानाही संध्याकाळपासून रात्रीपर्यंत तुम्हाला काही महत्त्वाच्या खर्चांना सामोरं जावं लागेल, ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एखादी महत्त्वाची बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला आज तुमच्या मनाला नकारात्मक विचार येण्यापासून थांबवावं लागेल, तरच तुम्ही तुमची सर्व कामं अगदी सहज पूर्ण करू शकाल.
आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या ठिकाणी आज तुमचे अधिकार आणि जबाबदाऱ्या वाढीस लागतील. तुम्हाला आज कुटुंबातील सदस्यांकडनं एकच चांगली बातमी ऐकू येईल. मित्र, सहकारी यांच्याकडनं आज तुम्हाला चांगलं सहकार्य मिळेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये काही निर्णय घेण्यामध्ये यशस्वी व्हाल जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ संभवतोय. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या भावंडांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज काही अनावश्यक खर्चांना देखील सामोरं जावं लागेल, ज्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये सापडाल. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावर देखील नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या मुलांकडनं एक चांगली बातमी ऐकू येईल जी तुमच्या आनंदामध्ये मोठी भर घालेल. तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील आणि तुमचं लग्न देखील नक्की होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही आध्यात्मिक कार्यामध्ये घालवाल. तुम्हाला आज भौतिक सुखसोयींमध्ये काही प्रमाणामध्ये तुमच्या घट होऊ शकते, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये सक्रियपणे सहभाग घ्याल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या भावना आज कोणाकडेही व्यक्त करण्यापूर्वी लक्ष द्या, अन्यथा भविष्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र कोणालाही दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की वादविवादामुळे तुमचं एखादं काम रखडलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एक छोटीशी पार्टी आयोजित करू शकता. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांच्या उपस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीशी भविष्यातील योजनांवरती चर्चा कराल. आज तुम्ही संध्याकाळची वेळ ही कुटुंबासोबत घालवाल. तुमच्या मुलांची झालेली प्रगती तुमच्या कुटुंबाचं नाव उंचावेल, ज्यामुळे तुमचं मन हे अतिप्रसन्न राहील. आज व्यवसायात देखील वडीलधाऱ्यांच्या मदतीने काही प्रलंबित कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज एखादी चिंता वाढवणारी बातमी तुमच्या कानावर पडू शकते, मात्र काही वेळामध्येच तुमचा मूड हा चांगला होईल. आज तुमच्या मनामध्ये तुमच्या मुलांबद्दल आणि पत्नीबद्दल प्रेमाची भावना देखील वाढेल. आज तुमची बुद्धी आणि विवेक वापरून तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित एखादा चांगला निर्णय घ्याल आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.